अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर परतल्या। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग, मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आवाहन। एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध। भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर। महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच, सूत्रांची माहिती। कोर्टाचा निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले। एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा, तर आपण मोदींना भेटायला गेलो तेव्हा शिंदे डस्टबिनमध्ये बसले होते। उद्धव ठाकरेंचा पलटवार। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, यांना औरंगजेब आता आठवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील राज ठाकरे ठाम असल्याची माहिती। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही, हायकोर्टाचा MMRDAला राज्य सरकारला मोठा दिलासा। एका पत्रकानं दाखल केलेली याचिका फेटाळली। तेलंगणात इतर मागासवर्गीय आरक्षण 29% 42% करण्याचं विधेयक विधानसभेत मंजूर। एकूण आरक्षण 50%च्या वर जाणार, केंद्राकडून मागितलं समर्थन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।